हॅलो. हा हा साहेब, पाणेगावमध्ये आहोत. कुठे? पाणेगाव घनसावंगी तालुक्यात. अच्छा, घनसावंगी. 90% लोकांना शिफ्ट केलं काम जाते. ओके. आणि आता पाणी थोडं वाढायला लागलंय. वरून पाणी थोडं जास्त यायला लागले, पाणी वाढते. हा हा हा. पाणी दाखवतो तुम्हाला. बर. हो, पाणी आलंय. पाणी हो हो हो, पाणी आलंय. गोलकांच्या घरात पाणी गेलंय. घरात पाणी गेलंय. हो हो. 90% लोक शिफ्ट केले. बर बर. घनसावंगी आणि अंबड तालुक्या मतदारसंघामध्ये 10,000 लोकांना आम्ही शिफ्ट केलं. हा. 12 कॅम्प उभे केले. ओके. जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था आम्ही करतो. त्यांना जेवणाची व्यवस्था, त्यांना आता काही कपडे लत्ते अंगावर पांघरून वगैरे सगळं करा. हा, सगळं व्यवस्था करतो. त्या नाश्त्यापासून जेवणापासून. गावातल्या काही लोकांना आपल्याला बोलायचे. हा जय. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आमच्या इथं 2006 पण याच पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. बर बर. त्याच्यानंतर आज परत ही 2025 ला उद्भवली. बर. इथं सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळत आहे आपल्या प्रशासनाकडे आणि आमच्या लोकप्रतिनिधी दादाकडे. हो हो. परंतु आमचं असं म्हणणं आहे की बाबा ही पूर परिस्थिती कायम जर अशीच राहिली दरवर्षी, हो, तर हा आम्हाला जो जाणारा रस्ता आहे त्याच्यावरती 2-3 पुलं आहेत सर. बर. ते पुलाचं जर आम्हाला काम करून मिळालं तर हे पाणी जरी आलं वारंवार तर आम्ही तिथून लवकर बाहेर पडू शकतो. पुलाची उंची वाढवायची ना. पुलाची हाईट किंवा मग नवीन पूल. हा, ते नवीन उंचीचा पूल बनवायचा. बरोबर ना. पूल जर मिळाले ते करून देऊ, आपण करून देऊ. हा, ते काही पूर परिस्थितीला आपण तर काय सामोरे जाऊ शकत नाही, नाही. नाही. जर पर्याय निघाला बाहेर तर बिलकुल तुमच्या शेतकऱ्यांच्या सोबत सरकार आहे. काही काळजी करू नका. आणि यावेळेचं संकट मोठं आहे आणि त्यामुळे या संकटामध्ये आमदार आपले हिकमत उडान तर तुमच्या सोबत आहेत. दिवस रात्र कार्यकर्ते आहेत, सगळे आहेत. पण आम्ही देखील पूर्ण आहोत तुमच्याबरोबर. जे जे काही नुकसान झालंय, शेतीचं झालंय, शेती खरडून गेली आहे, पशुधन वाहून गेलं आहे, घरांची काय पडझड झाली आहे, सगळ्यांची व्यवस्थित हिकमत तुम्ही आमदार महोदय पूर्ण नीट सगळे पंचनामे करून घ्या आणि त्याप्रमाणे आपण त्यांना सगळी मदत पण देऊ यावेळेस.